10 वर्ष झाली आमच्या लग्नाला. 10 वर्ष कशी गेली ना कळलंच नाही. मी सांगू? तुम्ही शांत बसा. काय लावलं मध्ये 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 बोलताय ना मी. अगदी सुखाचा संसार चालू आहे. हसत खेळत 10 वर्ष निघाले. हो ना हो. अगं चल की लवकर, किती वेळ झालाय? हा आले आले, चला लवकर. आजपासून मी तुझ्या माहेरला अजिबात येणार नाही. काय झालं? काय झालं? 150 रुपये किलोचे आंबे आणले होते तुझ्या आईसाठी आणि तुझ्या आईनं फक्त मला 100 रुपये दिले. लाज वाटली नाही का तुझ्या आईला? हे देवा, काय माणूस आहे तुम्ही. तर मला न्यायला आला होता का आंबे विकायला आला होता? अरे देवा, 50 रुपयाचं नुकसान झालं की माझं. अरे पण मला 4 बॉयफ्रेंड आहेत. तरी पण तू मला आवडतेस. अरे मला घरातली काहीच कामं येत नाहीत. तरी पण तू मला आवडतेस. मला साधी मॅगी पण बनवता येत नाही रे. चहा तर लांबच. तरी पण तू मला आवडतेस. अरे मी 1 नंबरची अडाणी मुलगी आहे रे. तरी पण तू मला आवडतेस. अरे माझी आई दारू विकते रे. म्हणूनच तू मला आवडतेस. नालायक तोंडात हात बेवड्या. आम्हाला तुमच्या शेळीचं 1 लिटर दूध द्या ना. मी तुम्हाला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय हो. हो बघितलं असन, मी बँकेमध्ये कॅशियर आहे. आता तुम्ही काय करा, दुपारनंतर या. आमच्या शेळीत आता लंच टाइम झाला. ओय, मी चाललो आज पार्टी करायला मित्रासोबत. माझे 2 शब्द ऐकून घेता का जराशे? हा बोल. जायचं नाही. नाव काय आहे का तुझं? स्वरांजली. स्वरांजली? स्वरांजली नाही, स्वरांजली. असलं नाव मला येत नाही. माय धोंडा कोंडा ठेवते बघ. म्हणजे कसं मला नाव घ्यायला सोपं जातंय. ए धोंडे इकडे ये म्हणाले. ते स्वयंपाक करायला येते का? स्वयंपाक वय अजिबात येत नाही स्वयंपाक करायला. आम्ही हॉटेल मधून मागून खातो की. शिक्षण किती झालंय? लॉकडाऊन मध्येच 12वी झाले. आता काय चालू आहे? आता वय लाईट चालू आहे, बांधकाम चालू आहे, मशीन चालू आहे. तू का लहानपणी डोसक्यावर पडली होतीस का काय? हा पडेल ते ना. तुम्हाला कसं माहिती? मी आणि माझी बारकी बहीण आम्ही जात होतो स्कूटीवर. पुढून म्हैस आली, म्हैसीला धडकून आम्ही पडलो. रस्त्यावर म्हैस दिसली नाही का? नाही म्हैस तर 4 रस्ते सोडून पलीकडे होती. आम्ही तिकडे गेलतो तेव्हाच मी जबर डोसक्यावर पडले होते. बारक्या मेंदूला लागले. असं कधी मध्ये आबाळ आलं का लय डोकं दुखते. सासूबाई, पुढच्या जन्मी ना मी ह्याच घरची सून होणार आहे. नको ग बाई, आम्ही घरच इकून टाकणार आहे. सुनबाई बोला ना आत्या. तो बापाचं घर नाही, व्यवस्थित राहायचं. तुमच्या पण कुठं बापाचं घर आहे? ते पण खरं आहे. तू बी व्यवस्थित राह, मी बी व्यवस्थित राहते. तुझ्या बापाचं घर नाही, माझ्या बापाचं. काय रे, असं का टेन्शन मध्ये बसलायस? काय सांगू तुला, मी काही पण काम चालू करू दे, बायको मध्येच येते. तू एक काम कर. काय करू? तू ट्रक चालवून बघ, कदाचित तुझं नशीब साथ देईल. म्हणजे बायको मध्ये आल्या. मामी, तुम्हाला का भीती वाटली नाही का हो? मी तुमच्या पूरला पळून घेऊन जाईन म्हणून. तुमच्या माग आमचीच काय, कोणचीच पोरगी पळू शकत नाही. कसं काय? तुमच्या माग फक्त गल्लीतले कुत्रेच पळत येणं. चोर आला चोर आला म्हणून. तुमच्या पोराला नीट समजून सांगा. माझ्या पोराला मारले. पुन्हा जर त्याने हात लावलं तर त्याचे पाय मोडीन मी. ते जाऊ द्या, तुमचं लग्न पण झालंय. हो, आज कामाला जाणार नाही का? नाही, लय कंटाळा आलाय मला आज. चला मग आपल्या लग्नाची कॅसेट बघू. नको जावं लागतं रे बाबा कामावर. जमत नाही. बघ तू बघ.